हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 19 ओवी क्रमांक 75. वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप. वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन. वेद, श्रुती, विशेष करून वेदांचाच एक भाग असलेली उपनिषदे ही आपली खास भारतीय ग्रंथ संपदा आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. त्यांचे मंत्र, ब्राह्मण आणि आरण्यके किंवा उपनिषदे असे प्रत्येकी 4 भाग आहेत. उपनिषदांना वेदांत असेही म्हणतात. वेद हे या विश्वातील सर्वप्रथम वाङ्मय आहेत. ते मानवाने रचलेले नाहीत, त्यामुळे ते अपौरुषीय आहेत. याचा अर्थ ते प्रत्यक्ष भगवंतश्रींकडून ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाकडून सूर्याला आणि सूर्याकडून मानवाला त्याच्या ध्यान समाधी अवस्थेत श्रुत झालेले आहेत. ते मानवाने स्मृत केले आणि सर्वांना पुराणोक्त केले. असे हे श्रुती, स्मृती, पुराणोक्त वाङ्मय आहे. अशा या भगवंतश्रींनीच सांगितलेल्या वेदांचे शास्त्र प्रमाण म्हणून, पुरावा म्हणून आहे, कारण वेदांमध्येच तसे सांगितलेले आहे. इतकेच नव्हे तर श्रुतीही हेच वचन सांगतात. श्रुती नुसतेच सांगत नाहीत, तर तेथे ते वचन आहे, ठाम प्रतिपादन केलेले आहे, निश्चित असे मत व्यक्त केलेले आहे. वेदांचे प्रमाण किंवा श्रुतींचे वचन काय आहे ते श्री ज्ञानेश्वर माऊली पुढील ओळीत सांगतात. एक नारायण सार जप. नारायण, नारायण हाच एकमेव जप वेद किंवा श्रुती यांचे सार, तात्पर्य आहे. वेद आणि श्रुती बाह्यावर करून करून सांगतात की हरिनामाला पर्याय नाही. नारायण, नारायण या नामस्मरणाला पर्याय नाही. बाकी सर्व उपासना या हरिनाम स्मरणापुढे गौण आहेत. भगवंत प्राप्ती हाच एकमेव नरदेहाचा उद्देश आहे असे उपनिषदे सांगतात. मानवी देहाचा उद्देश भौतिक उपभोग घेणे हा नाही, तर आत्मदर्शन हीच एकमेव सफलता मानवी देही आहे. भगवंत प्राप्तीचा मार्गही स्वतः भगवंतश्रींनीच वेदशास्त्रात सांगितला आहे आणि तो म्हणजे नारायण, नारायण हा जप. हरि ओम.